अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव शहरातील विकास कामांचे अचूक नियोजन आणि मालमत्तांची अचूक नोंदणी करण्याच्या उद्देशाने कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं आधुनिक ड्रोन सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात करण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तांचे मोजमाप अधिक पारदर्शक आणि अचूक होणार असल्याचं सांगण्यात आले। या सर्वेक्षणाच्या प्रारंभी नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित राहून कामाची पाहणी केली। याप्रसंगी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत सर्वेक्षण अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। साधारण 72 लाख रुपये मंजूर होऊन हे ड्रोन मॅपिंगनी आपल्या शहराचं सर्वेक्षण होणार आहे। या सर्वेक्षणमध्ये प्रत्येकाच्या प्रॉपर्टीचं मोजमाप होणार आहे का जेणेकरून ती प्रॉपर्टी RCC आहे, पत्र्याचं आहे किंवा कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी आहे हे त्याच्यात आयडेंटिफिकेशन होणार आहे। आणि ह्या ड्रोन मॅपिंगमुळे शहराच्या सगळ्या आपण ज्या लेव्हल्स म्हणतो त्याचं पण मॅपिंग होणार आहे का जेणेकरून आपल्याला कोणत्या टाकीवर कोणता एरिया जोडायचा किंवा ड्रेनेजचे स्लोप कोणत्या बाजूला काढायचे या सगळ्या या मॅपिंगमधून आपल्याला माहिती मिळणार आहे। तसेच या मॅपिंगमुळे प्रत्येक प्रॉपर्टीला आयडेंटिफिकेशन नंबर येणार आहे की तो नंबर टाकल्यावर त्या प्रॉपर्टीच्या घरमालकाचं नाव असेल, त्याचं ते किती क्षेत्रफळ आहे, कोणत्या प्रकारचं घर आहे किंवा व्यावसायिक प्रॉपर्टी आहे, त्याचा मोबाईल नंबर, किती वर्ष जुनी बिल्डिंग आहे, या सगळ्याचं मॅपिंग होणार आहे। आणि याने भविष्यात आपल्याला शहराला पण त्याचा फायदा होणार आहे। त्याकरिता मी नागरिकांना आव्हान करतो की हे प्रत्येकाने ड्रोन सर्वे झाल्यानंतर हे 6 महिन्याची प्रोसेस आहे, ही झाल्यानंतर आत्ताच आम्ही ज्या एजन्सीला काम आहे त्यांनाही आम्ही एक विनंती केलेली होती आणि त्यांनी मान्य केली का ड्रोन सर्वे झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये आपण सगळ्यांच्या ज्यांच्या काय जे सर्वे मॅपिंग होईल त्यानंतर प्रत्येकाला तो डेटा आपण ओपन करायचा आहे की काही प्रमाणात जर चूक झाली तर ती आपल्याला एडिट करून त्या पद्धतीने ती रिपेअर करता येईल का जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही किंवा त्यातल्या चुका सुधारता येतील। तर त्याच एजन्सीने त्याला मान्यता दिली आहे आणि त्यानंतरही दरवर्षी एक फेब्रुवारी-मार्चमध्ये दरवर्षी ड्रोन सर्वे करायचा आहे की जेणेकरून ज्या नवीन प्रॉपर्टी होतील त्या पण ॲड होणार आहे। म्हणून मी परत एकदा नागरिकांना आव्हान करतो सर्व आमच्या नगरसेवक आणि नगरपालिकेच्या वतीने का ह्या ड्रोन सर्वेला आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे। जे ड्रोन सर्वे करणारे किंवा मॅन्युअली सर्वे करणारे ज्यावेळी आपल्या घरी येतील तर त्यांचे पण ओळखपत्र बघून त्या सगळ्यांना आपण आपली प्रत्यक्षात घराची माहिती द्यायची आहे। तरी एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। कोपरगाव नगर परिषद कोपरगावतर्फे शहरातल्या सर्व मालमत्तांचं GIS आधारित सर्वेक्षण करण्याकामी कामाचा आज शुभारंभ माननीय नगराध्यक्ष श्री पराग संधान तसेच उपाध्यक्ष रणशूर साहेब आणि उपस्थित सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे पार पडलेला आहे। GIS सर्वेक्षणची थोडक्यात माहिती अशी की महाराष्ट्र शासनाने सर्व मालमत्तांचं GIS आधारित सर्वेक्षण करावं अशाबाबत आपल्याला स्पष्ट सूचना यापूर्वी सर्व नगरपालिकांना दिलेल्या आहेत। त्याच अनुषंगानं जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या कामासाठी 72 लाख रुपये इतका निधी कोपरगाव नगरपालिकेला मंजूर झालेला आहे आणि त्या अंतर्गत येत्या 6 महिन्यामध्ये शहरातल्या सर्व मालमत्तांचं GIS आधारित सर्वेक्षण करून सर्व मालमत्तांचं GIS मॅपिंग हे लवकरच पूर्ण केलं जाणार आहे आणि हे काम यशस्वीरित्या पार पाडलं जाईल याची मला खात्री आहे। मालमत्ता कर विभाग प्रमुख म्हणून माझ्या देखरेखीखालीच हे काम पार पडणार आहे। तरी आपण नियोजित कालावधीमध्ये सर्व काम पूर्ण करण्याची दक्षता घेणार आहोत। धन्यवाद। नगर परिषद प्रशासनाच्या माहितीनुसार ड्रोन सर्वेक्षणामुळे शहरातील मालमत्तांचा अचूक डेटा उपलब्ध होणार असून भविष्यातील रस्ते, पाणी पुरवठा, गटार, नागरी सुविधा आणि इतर विकास कामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे। मालमत्ता नोंदीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासही मदत होणार आहे। या प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, संदीप देवकर, विनोद राक्षे, अतुल काळे, दत्तू मामा पगारे, संजय उदावंत, आकाश वाजे, कालुआप्पा आव्हाड, नगरसेवक रवींद्र केतले, कैलास मंजुल, बबलू वाणी, वैभव घिरमे, मयूर गायकवाड, विशाल आव्हाड, किरण आव्हाड, रवींद्र लसुरे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते। एसनाना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।